नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला थाई बेसचा 07 नावाचा पेरू याच्याबद्दल माझ्या शेतामधल्या पेरूची आज मी थोडक्यात माहिती सांगतो. याला आपण सदाबहार पेरू ऑल टाईम गावासुद्धा म्हणतो. माझा मोबाईल नंबर आहे 9822159097. तर हा सदाबहार पेरू का म्हणायचे की आता बघा याला हार्वेस्टिंगला माल आलेला आहे, म्हणजे माल तोडणीला आलेला आहे. आता हा माल तोडणीला असताना तुम्हाला त्याच झाडावरती तात्काळ परत दुसऱ्या प्रकारचं फळ दिसतंय, साधारणतः लिंबाच्या चिकूच्या आकाराचं. हे एक नंबरचं फळ म्हणजे पहिला बहार, हा दुसरा बहार, त्याच्यानंतर हे जे कळ्या येतात आता हा तिसरा बहार. हा बघा, हे बघा, हे बघा, म्हणजे एका झाडावरती आपण 2-3 बहार एकाच वेळेस घेऊ शकतो आपण त्याचा बहार. तर याच्यामध्ये 12 बाय 4 फुटावरती आपण याची लागवड केलेली. 12 बाय 4 फुटावरती लागवड करतो आपण याची. दर 4 फुटावरती तुम्ही बघू शकता इथं की आता हे साधारणतः 1.5-2 वर्षाची झाड आहेत हे. तर 1.5 वर्षानंतर आपण साधारणतः एका झाडाकडून 20 किलो म्हणजेच 1 कॅरेट, आणि आपले एकरामध्ये साधारणतः 12 बाय 4 वरती 907 झाडं बसतात. म्हणजे सरासरी 900 ते 1000 कॅरेट जर पकडले तर आपला 15 ते 20 टन माल आपल्याला प्रति एकरातून निघायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आंतरमशागत म्हणजे आंतरपीक घेतो. फक्त पीक घेताना छोटं घ्यायचं, कांदे, लसूण, हरभरा, भुईमूग, याच्यापेक्षा उंच वाढणार नको. 2 वर्ष तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. 12 बाय 4 फुटावरती याची लागवड केलेली आपण. याच्यामध्ये याला वर्षातून एकदा खरड छाटणी करायची आपल्याला, म्हणजे आकार द्यायचा आहे वर्षातून एकदा. म्हणजे बघा आता इथं आपण हा जो छाट घेतलेला आहे, इथं हा छाट घेतलेला आहे, याच्यानंतर ह्या 2 स्ट्रोक निघाल्या आपल्याला, 2 काड्या निघाल्या, त्यांना माल लागायला सुरुवात झाली. हे बघा, जसं छाट घेतला की छाटणीच्या पुढं आता बघा हीच काडी मी तुम्हाला दाखवतोय. इथं छाटणी घेतली आपण, ही बघा आता इथं ही छाटणी घेतली, नंतर हीच काडी आहे, तर हिला आता हे लिंबाच्या आकाराची फळ लागलं. आता त्याच्यानंतर परत आपण 1, 2, 3, 4 चौथ्या 5व्या पानावर कट घेतला, परत त्याला कळ्या लागल्यात. म्हणजे सदाबहार का म्हणायचं की याला आपण 12 महिने आपण याच्याकडून माल घेऊ शकतो. बघा आता 1.5-2 वर्षाची झाडं आहेत आपली, आणि 12 बाय 4 फुटावरती आपण याची लागवड घेतली. तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बियांची संख्या कमी असते, गराची संख्या जास्त असते, आणि टिकवण क्षमता जास्त असते, की जेणेकरून तुम्ही 4 ते 5 दिवसाच्या मंडीला सुद्धा याला पाठवू शकता. आता मी इथून साधारणतः हरियाणा, दिल्लीपर्यंत माल पाठवतो. 4थ्या दिवसाची, 5व्या दिवसाची मंडी, 3ऱ्या दिवसाची मंडी असते. टिकवण क्षमता चांगली असल्यामुळं व्यापाऱ्यांना पण याला पसंती भेटलेली आहे. तर ह्या बागेच्या संगोपनाविषयी किंवा लागवडीविषयी जर काही शेतकरी मित्रांना काही प्रश्न असतील किंवा काही माहिती लागत असेल तर त्याच्यासाठी मला तुम्ही कधी संपर्क करू शकता. परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो, 9822159097.